नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिरुद्ध हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे. त्याला हार्ट अटॅक आलेला आहे असं अभिनं सांगितलेलं आहे. खरं तर अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला असतो. कांचनला राहवत नसतं म्हणून आप्पा कांचनला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात आणि आप्पा त्या हॉस्पिटलच्या रूममध्ये जेव्हा पाहतात तेव्हा आप्पांना धक्का बसतो. आप्पा म्हणतात, अनिरुद्ध तुला तर हार्ट अटॅक आलेला होता, पण इथे कोणतेच मॉनिटर वगैरे मला काहीच दिसत नाही आहे. म्हणजे नक्की म्हणायचं आहे काय? तेव्हा इकडे संजना आणि अनिरुद्ध पाहतच राहतात. त्यांच्याकडे आता कोणतंच उत्तर नसतं द्यायला. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांना लगेचच अभि तिथे येतो आणि म्हणतो की अहो आप्पा, बाबांची तब्येत आता चांगली झालेली आहे, बाबांना आज डिस्चार्ज मिळणार आहे, म्हणून इथल्या बाकीच्या सिस्टीम हलवलेल्या आहेत. पण अभिनं हे जे दिलेलं कारण असतं ते काही पटत नसतं. आता अनिरुद्धला घेऊन सगळेजण घरी आलेले आहेत, अरुंधतीही तिथं आहे. तेव्हा मात्र आता संजना एक गोष्ट बोलते, ती म्हणजे संजनाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी संजनाला असं वाटत असतं की आता अरुंधतीने आम्हाला या घराबाहेर जायला सांगितलं होतं, तर अरुंधतीच आमचं औक्षण करून मानाने या घरामध्ये पुन्हा आम्हाला घेईल असं संजनाने अट ठेवलेली असते. तेव्हा अरुंधती मात्र पाहतच राहते. अरुंधतीला धक्का बसलेला असतो. अरुंधती म्हणते की नाही, नक्कीच काहीतरी या सगळ्यामागं कांड आहे हे अरुंधतीच्याही लक्षात आलेलं असतं. आता नक्की अरुंधती काय निर्णय घेणार? कारण यशने पण अरुंधतीसमोर अन्याच्या कारस्थानाबद्दल वाच्यता केलेली आहे, तो बोललेला आहे. इकडे आता अरुंधती आणि सर्वजण घरातले पाहत असतात. आण्या जायचं नाटक करत असतो. संजना आणि आण्या घराच्या बाहेर बॅगा घेऊन निघालेले असतात. तेव्हा कांचन मात्र रडत असते. ती म्हणत असते की अनिरुद्ध नको ना जाऊ, अहो सांगा ना तुम्ही अनिरुद्धला थांबायला, असं कांचन सांगत असते. परंतु आप्पा म्हणत असतात की अगं, अरुंधतीनं जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. कारण काही झालं तरी अनिरुद्धनेच आधी सांगितलेलं होतं की तू हे घर सोडून निघून जाणार आहे. कारण त्याला पैसे त्याचे जे पाहिजे होते ते पैसे त्याचे मिळाले की तो हे घर सोडून निघून जाणार आहे. मग आता मला सांग, अरुंधतीने का थांबवावं? कारण त्यानेच ती अट मान्य केलेली होती. आता त्याने पैसे घेतलेले आहेत तर त्याने हे घर सोडून निघून जावं, असं आप्पा साधं सोपं बेसिक सांगतात. तेव्हा कांचन रडत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण घरातले डिस्टर्ब झालेले असतात. तेव्हा संजना म्हणत असते की आप्पा प्लीज तुम्ही थांबवा ना अनिरुद्धला. संजनाला भीती वाटत असते, कारण आता या घरातून बाहेर पडल्यावर आपण जायचं कुठं, हा खूप मोठा प्रश्न संजनाच्या पुढे उभा असतो. म्हणून संजनाला काळजी वाटत असते. परंतु इकडे अरुंधती मात्र अजिबात जागची हलत नाही, कारण तिला माहिती असतं की हे सगळं संजना आणि अनिरुद्धचं नाटकच असणार आहे. हे काही घराबाहेर एवढे सहजासहजी जाणार नाहीत, कारण त्यांना समृद्धी बंगला पाडून तिथे टॉवर उभा करायचा आहे. त्यासाठी त्यांचं हे सगळं चाललेलं आहे. हे अरुंधतीला चांगलंच माहिती असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की त्यांनीच आता ही अट मान्य केलेली आहे. आणि त्याचबरोबर तिथे अभि, त्याचबरोबर ईशा सर्वजण असतात आणि सर्वजण अरुंधतीलाच बोलत असतात. आप्पा अरुंधतीच्या बाजूने ठामपणे उभे असतात. कांचन म्हणते की हे बघ अरुंधती, हे सगळं तुझ्यामुळं होत आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहेस, असं कांचन बोलत असते. तेव्हा आप्पा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव कांचन, की तिचं काहीही चुकलेलं नाही. आप्पा मात्र अरुंधतीच्या बाजूने असतात. आणि आता अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की चल संजना, आणि तो बॅगा घेऊन निघत असतो. संजनाचा मात्र या घरातून पाय निघत नसतो. तिला असं वाटत असतं की नाही, आपण इथून हलायचंच नाही, काही झालं तरी आपण इथेच थांबायचं आहे, असं तिचं म्हणणं असतं. पण अनिरुद्ध म्हणतो की चल संजना, आणि तो संजनाला घेऊन घराच्या बाहेर पाऊल टाकतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजनासाठीही हा खूपच मोठा धक्का असतो की आता करायचं काय. अनिरुद्धने तर हा निर्णय घेतलेला आहे, आपण या घरातून बाहेर पडल्यानंतर कुठं राहायचं, हा मोठा प्रश्न तिच्या समोर असतो. म्हणून संजना काही घरातून बाहेर पडायला तयार नसते. संजनाला असं वाटत असतं की अजूनही आपण याच घरात राहिलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध आणि संजना घराच्या बाहेर पडतात. आणि त्याच वेळी तिथे ईशा आणि अभि दोघंही खूप रडत असतात. त्या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं, कारण जे काय घडलेलं आहे ते खूपच विचित्र आहे असं त्यांना वाटत असतं. आपल्या बाबांना हे घर सोडून जावं लागत आहे. आणि नेमका गेटच्या जवळ गेला की अनिरुद्ध नाटक करू लागतो. त्याच्या छातीत कळ येऊ लागते. संजना ओरडायला सुरुवात करते. संजनाला भीती वाटलेली असते की संजना म्हणू लागते की अनिरुद्ध काय झालंय तुला,
अनिरुद्ध काय होतंय तुला? आणि त्या क्षणी अनिरुद्ध खाली कोसळतो. अनिरुद्ध कोसळला की लगेचच अभि धावत जातो. अभि, यश सर्वजण धावत जातात. ईशा धावत गेलेली असते आणि अनिरुद्ध आता बेशुद्ध पडलेला असतो. त्यावेळेस अभि अनिरुद्धला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अनिरुद्ध काही उठत नाही. तो बेशुद्ध झालेला असतो. त्या क्षणी आता अभि अनिरुद्धला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा निर्णय घेतो आणि मग अनिरुद्धला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण इकडे कांचन त्याचबरोबर आप्पा या सगळ्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता अनिरुद्धला अचानक काय झालं. कांचनने तर रडून नुसता आता गोंधळ घातलेला असतो की नाही, हे सगळं अरुंधतीमुळेच झालेलं आहे, या सगळ्याला अरुंधती जबाबदार आहे. हे कांचनचं बोलणं मात्र सुरूच असतं. कांचन मात्र ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की हे सगळं फक्त आणि फक्त अरुंधतीमुळे झालेलं आहे. आणि अरुंधती, तुला कोणी अधिकार दिला माझ्या मुलाला घरातून बाहेर काढण्याचा? कारण या घरामध्ये तुझं काय अधिकार आहे? असं कांचन बोलत असते. तेव्हा अरुंधती शांतच असते. आप्पा म्हणतात की तू काय बोलतेस कांचन, तुला कळतंय का? अरुंधतीने हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. आठवते का मागं काय झालेलं? अनिरुद्ध आपल्या सगळ्यांना घराच्या बाहेर काढत होता, तरीही तुला असं वाटतंय की अरुंधतीच चुकत आहे? अगं विचार कर तू जरा, कारण मागे काय घडलेलं होतं, अनिरुद्ध कसा वागलेला आहे आपल्याशी, त्याला आपल्याबद्दल काय वाटलंय, ह्या सगळ्या गोष्टी आप्पा कांचनला बोलत असतात. कांचनला म्हणत असतात की तू विचार कर कांचन, तुझं चुकतंय, तू चुकीची आहेस, असं आप्पा बोलत असतात. त्याचवेळी इकडे यश हॉस्पिटलमधून येतो आणि कांचन सरळ अरुंधतीला म्हणत असते की तू तुझ्या घरी जा, इथे थांबायची काही गरज नाही. आणि ईशा पण वाटेल ते बोलत असते, तुझ्यामुळं बाबा निघून गेलेले होते, तू बाबांना घराच्या बाहेर काढलेलं आहेस आणि तू का काढलंस बाबांना घराच्या बाहेर, असं ईशाचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात यश तिथे येतो आणि यश म्हणतो की ईशा, बाद झालं, बाबांनी सांगितलेलं होतं की त्यांना त्यांचे पैसे मिळाले की ते हे घर सोडून जाणार आहेत, मग यात आईची काय चूक आहे, तू आईला का दोष देतेस, असं यश म्हणत असतो. तेव्हा सगळेजण यशला म्हणतात की काय झालं, आता अनिरुद्धची तब्येत कशी आहे? आता यश सांगतो की बाबांना माइल्ड हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि हॉस्पिटल हे अभिच्या मित्राचं आहे. अभि तिथं आहे, संजना तिथं आहे, म्हणून मी घरी आलेलो आहे, काही काळजी करण्याची गरज नाही, आता सध्या आउट ऑफ कंट्रोल आहे, असं सगळं यश सांगत असतो. कांचनला मात्र धक्का बसतो आणि त्यानंतर ईशाचं पण ओरडणं सुरूच असतं. ईशाचं असं म्हणणं असतं की हे सगळं आईमुळं झालेलं आहे. आज बाबांची जी तब्येत बिघडलेली आहे त्याला फक्त आणि फक्त आई जबाबदार आहे, असं ईशाचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती जात असते. तेव्हा अनघा म्हणते की ताई, तू पण घरी एकटीच आहे, जास्त विचार करत बसू नको. तेव्हा तिकडे ईशा म्हणते, हो आई फक्त स्वतःचीच काळजी घेते, तिला फक्त स्वतःचंच पडलेलं असतं, ती कधी कुठं दुसऱ्याचा विचार करते, असं ईशा सांगत असते. इकडे संजना खूप टेन्शनमध्ये असते. संजना म्हणते की अनिरुद्ध, हे काय झालं रे, एवढं सगळं? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काही झालेलं नाही आहे आणि तो हसायला सुरुवात करतो. त्यावेळेस संजना म्हणते, काय हसतोयस तू, नक्की काय आहे हे? तेव्हा इकडे अभि येतो आणि अभि म्हणतो की काही नाही आहे, काही नाही झालेलं. आणि संजना म्हणते म्हणजे? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हे सगळं माझं नाटक होतं. तेव्हा संजनाला धक्का बसतो. संजना म्हणते, काय सांगतोयस तू हे? तेव्हा इकडे लगेचच अभि आलेला असतो आणि अभि म्हणतो की इकडे काहीही झालं तरी हे सगळं बाबांनी मला आधी सांगितलेलं होतं. तर संजना म्हणते, मला पण सांगायचं ना, मी पण नाटक केलं असतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तू ओव्हर ॲक्टिंग जरा जास्तच करतेस, म्हणून तुला सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं जे काही घडलं ना ते खूपच नॅचरल झालं, कारण तुला खूप मोठा धक्का बसला. तेव्हा संजनाला धक्का बसलेला असतो की या दोघांनी माझ्यापासून पण लपवून ठेवलं. अभि म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी बाबा जे निर्णय घेतात ते आमच्या भल्यासाठीच असतो. यशला तो कधीच मान्य नसतो, पण आता हे हॉस्पिटल माझ्या मित्राचं होतं. मी माझ्या मित्राला सांगितलं की माझ्या बाबांच्या छातीत दुखायला लागलेलं आहे, म्हणून त्यांना इथं ॲडमिट करतो आहे आणि त्यानेही मान्य केलं आणि त्यामुळंच बाबांना आपल्याला इथे उपचार देता आलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला पार पाडता आलेलं आहे. कसं आहे, बाबांनी जो निर्णय घेतलेला आहे टॉवर उभा करण्याचा, तो मला मान्य आहे, याच्यामध्ये सगळ्यांचंच भलं होणार आहे. आणि आता जर आपण ऐकलं नाही तर, असा प्रश्न संजनाने विचारलेला असतो. तेव्हा इकडे अभि सांगतो, जर आता आपण ऐकलं नाही तर मी आप्पांना सांगणार आहे मला माझा हिस्सा पण हवा आहे आणि मी ईशालाही तिचा हिस्सा मागायला लावणार आहे. संजना म्हणते, अरे तुम्ही दोघंजण हे सगळं कराल, पण पण यशचं काय? तेव्हा अभि म्हणतो की यश पहिल्यापासून असंच आहे, त्याला बाबांचं नाही पटत, तो आईच्या विचाराने राहणार आहे आणि तो आहे तेवढ्यात समाधान मानणार आहे, त्यामुळं यशचं काय करायचं तर त्याची तो बघेल.
आपण सगळ्यांनी जर हे सगळं ओढून धरलं तर त्या जागेवर टॉवर उभाच राहील. संजना म्हणते, म्हणजे हे सगळं तुम्ही दोघांनी केलेलं होतं आणि पण तरी पण आता जर आपल्याला त्या घरात घेतलं नाही तर? आता संजनाला बिचारीला बरेच प्रश्न पडलेले असतात, कारण तिला आता काही करून समृद्धी सोडायचं नसतं. तेव्हा अभि म्हणतो की कसं शक्य आहे, आता एवढं सगळं झालेलं आहे, त्यामुळं आप्पा बाबांशी व्यवस्थितच वागतील आणि आजी ते व्यवस्थित करेल असं अभि सांगतो. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश अरुंधतीकडे आलेला असतो. तो अरुंधतीशी बोलत असतो. यश म्हणतो की आई, तू काही चुकीचं केलेलं नाही आहे, मग तू स्वतःला का दोष देतेस? असा विचार कर ना गं, की जर त्यांच्या जागी तू असली असतीस, कारण बाबांनी तुला 1 महिन्याची मुदत का दिलेली होती? कारण त्यांना माहिती होतं की काहीही झालं तरी बाबांनी तुला 1 महिन्याची अट दिली, कारण काही झालं तरी तू त्यांचे पैसे 1 महिन्यात देऊ शकणार नाही. त्यांना पण खात्री होती ना गं, तुला तेवढे पैसे जमवणं शक्य नाही. म्हणून मुद्दामच बाबांनी हा निर्णय घेतलेला होता. आणि आता तुला खरं सांगू का आई, मला वाटतं हे हार्ट अटॅकचं वगैरे सगळं नाटकच आहे. तेव्हा अरुंधती म्हणते, अरे यश, काय बोलतोयस तू? तुझ्या बाबांबद्दल बोलतोयस तू? यश म्हणतो, अगं आई, मी जे खरं आहे तेच बोलतोय. तुला माहिती आहे ना बाबांचा स्वभाव कसा आहे आणि त्यांना कोणत्या गोष्टी कशाबद्दल काय चाललेलं असतं. त्यांना त्यांच्या गोष्टी साध्य करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, तुला माहिती आहे ना. मग तू आता असा का विचार करतेस? तू बघ ना, अचानक जायच्या वेळेसच बाबांना का अटॅक आला? तेव्हा अरुंधती म्हणते, तुला माहिती आहे ना रे यश, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे. आता उद्याच्या भागामध्ये आप्पा आणि कांचन अनिरुद्धला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा आप्पा तिथे प्रश्न विचारतात की अनिरुद्ध, तुला तर हार्ट अटॅक आलेला होता ना, मग इथे कुठल्या ते मॉनिटर वगैरे काही कसं काय दिसत नाही रे? आप्पांना विचारांना प्रश्न पडलेला असतो. तो प्रश्न आप्पांनी विचारलेला असतो आणि आता संजना आणि अनिरुद्धकडे काहीही उत्तर नसतं. त्यांना कळत नाही आहे की आता काय बोलायचं, म्हणून ते दोघंजण शांतच राहतात. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि अभि म्हणतो की कसं आहे, बाबांची तब्येत आता नीट झालेली आहे, त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे, त्यामुळं आता आपण बाबांना घरी घेऊन जायचं आहे. त्यावेळेस आप्पांना जो धक्का बसलेला असतो, आप्पांनी बरोबर शंका उपस्थित केलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण घरी आलेले आहेत. अरुंधती तिथं बसलेले आहे. हे पाहून संजना म्हणते की ज्या अरुंधतीमुळे आम्हाला घराच्या बाहेर जावं लागत होतं, त्या अरुंधतीने औक्षण करून आम्हाला मानाने घरामध्ये घ्यायला पाहिजे. आता अरुंधती संजनाला मानाने घरात घेईल का पुन्हा तिला धक्के मारत घराच्या बाहेर काढेल, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.